सर्वश्री चक्रधर स्वामी की जय। आपण पैठण या ठिकाणी स्थानवंदन करण्यासाठी आलो आहोत। हे जे ठिकाण आहे हे भोगावती हे ठिकाण आहे। इथे अन्य मंदिर आहे, लोक जास्त या ठिकाणी येत नाही, पण एक ठिकाण आपल्याला ते पाहायचं होतं म्हणून आपण आलेलो आहोत। तर इथं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी भट्टोबासांना म्हटलेलं होतं, सोमवती अमावस्या होती, अनेक लोक खूप या ठिकाणी तर्पण करण्यासाठी वगैरे आलेले होते। तर मग स्वामींनी म्हटलं भट्टोबासांना, हे सगळे लोक या ठिकाणी येत आहेत, पूजन करतात, तर मग हे दृष्टार्थी का अदृष्टार्थी, म्हणजे यांना दृष्टपर सुख पाहिजे का परमेश्वर पाहिजे, याच्यासाठी आले। कशासाठी आले? भट्टोबास म्हणतात हे देव त्यांना पाहिजे म्हणून आले। स्वामी म्हणतात एकदा पहा बरं, म्हणतात देवासाठी आले का सुख समृद्धी मिळावी यासाठी आले? मग स्वामी म्हणतात इथे दवंडी तुम्ही द्या। मग एक भट्टोबास त्या हातामध्ये वाद्य घेतात आणि दवंडी देतात की आमका तमका इथं स्वामी श्री चक्रधर महाराज आलेले आहेत, ते घाया घाया कैवल्य दान देतात। आणि त्यामुळं ज्याला कोणाला आवश्यक असेल त्यांनी इथे यावं आणि ते घ्यावं। पूर्ण त्या नदी, ही जी नदी आहे या नदीकडे इकडे तिकडे सगळे लोक असतात, त्या सगळे त्यांचे शब्द भट्टोबासांचे त्यांच्या कानावर पडतात, पण कोणीच लक्ष देत नाही कैवल्यदान काय। मग भट्टोबास म्हणतात कोणी घ्यायला तयार नाही। स्वामी म्हणतात अजून एकदा लोकांना समजलं नसेल पुन्हा पहा। पुन्हा लोकांना दवंडी देण्यासाठी जातात, पण कोणी येत नाही। आणि मग आता म्हणतात भट्टोबासांना स्वामी म्हणतात की आता तुम्ही की पांढरी वस्तू आहे ती पिवळी करणारा आलेला आहे। म्हणजे एखादा जर समजून घ्या लोखंडाची वस्तू आहे, पण ते काय करणार, त्याचं सोनं करणारा आलेला आहे, चांदी करणारा आलेला आहे। तर ज्याला ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जा, अशी दवंडी तुम्ही नंतर द्या। नंतर ती दवंडी दिल्यानंतर इथं लोटच्या लोट स्वामी श्री चक्रधर महाराजांजवळ जमा झाले आणि खूप गर्दी झाली। मग स्वामी म्हणतात पहा की तुम्ही म्हणत होते की अदृष्टार्थी देव मिळावा म्हणून, पण पहा म्हणे हे शेवट काही जरी झालं तरी हे दृष्टार्थीच आहे। हे आपल्यासाठीच काही ना काहीतरी मिळावं, सोनं मिळावं, धन मिळावं, मुलगा मिळावा, नोकरी व्हावी, काही ना काहीतरी व्हावं याच्यासाठी आले, पण देव मिळावा याच्यासाठी कोणी आलं नाही असं समजून सांगतात। पण एक शेवट 80-90 वर्षाचा एक मथारा हाती टेकवत देवाजवळ येतो आणि मग तो कैवल्यदान देवाला मागतो। तर स्वामी म्हणतात, पुढार देतात आणि म्हणतात की तुम्हाला देऊ। म्हणजे एवढा फक्त त्याच्यामध्ये एक भाग्यवान जीव होता की त्याने कैवल्यदान मागितलेलं आहे। मनुष्यानाम सहस्रेषु, हजारातून 1000 तशा पद्धतीने ती या ठिकाणी घडलेली आहे। आपण आपल्याला ती लक्षात यावी म्हणून आपण या ठिकाणी सांगितली। बाकी स्थानवंदन करण्यासाठी आपण आता पुढे जाणार आहोत। दंडवत प्रणाम।